आज तुम्ही छावा चित्रपट सगळ्यांनी बघितलाय, तो तुम्हाला आवडला असेल, विकी कौशलचं काम आवडलं असेल, त्यातल्या अनेक गोष्टी तुम्हाला भावल्या असतील. इतक्या मोठ्या स्केलवरती एवढ्या भव्य स्वरूपात आपल्याला जर आपल्या महाराजांचा, आपल्या मावळ्यांचा इतिहास बघायला मिळत असेल तर कुणाला आवडणार नाही. पण तरीसुद्धा मी आवर्जून एक गोष्ट तुम्हाला सांगेन मित्रांनो, की इतिहास नाट्यमय रूपात बघणं आणि इतिहास समजून घेणं याच्यामध्ये फरक आहे. इतिहास तुम्हाला जर समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला तो वाचण्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला पुस्तकं वाचावी लागतील, तुम्हाला अनेक नामवंत संशोधकांनी जे संशोधन केलेलं आहे ते समजून घ्यावं लागेल, वाचावं लागेल, तर तुम्हाला इतिहास कळेल. आम्ही जो आमच्या चित्रपटातून, मालिकातून दाखवतो तो इतिहासाचा नाट्यमय आविष्कार असतो. आम्ही एवढं असतं त्याचं एवढं करतो, त्यातला ड्रामा असतो, त्यातलं नाट्य असतं, ते आम्ही एन्हान्स करतो आणि तुमच्यापुढे मांडतो. पण इतिहास समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला पुस्तकं वाचायला लागतील. मी हे अशासाठी आवर्जून सांगतोय की इथे एक मोठीच्या मोठी लायब्ररी मला आता सरांनी दाखवली. इतकी मोठी लायब्ररी आहे, तिथे तुमच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त सुद्धा तिथं अनेक पुस्तकं असणार आहेत, ज्याला आपण अवांतर वाचन म्हणतो. ते तुमचं खूप होणार, ते तुम्हाला करायला संधी आहे. मला माहिती आहे इंजिनिअरिंगच्या मुलांना काय प्रेशर असतं, काय अभ्यासाचा लोड असतो त्यांच्यावर. पण तरीसुद्धा मी तुम्हाला असं सांगेन की तुम्हाला जर इतिहास समजून घ्यायचा असेल आणि एक माणूस म्हणून सजग प्रगल्भ व्हायचा असेल तर इथं जी लायब्ररी आहे, जी स्टडी रूम आहे, एवढी मोठी, इतकी विस्तीर्ण, तिथे तुमचा जास्तीत जास्त वेळ घालवा. अभ्यास कराच, कम्युनिकेट करा, रील्स बघा, यूट्यूब बघा, सगळं बघा, पण त्या बरोबरीनं एक 5 पानं दिवसातून वाचत जा. हे मी हक्कानं सांगू शकतो, कारण माझं शैक्षणिक करिअर काही फार बरं नाही आहे. मी काही फार शिकलेला मुलगा माणूस नाही आहे. मी शेवटच्या बेंचवरती बसणारा एक उडाणटप्पू विद्यार्थी होतो. मला योग्य वयामध्ये कलेची वाट सापडली माझ्या वडिलांमुळे. मी नाटक, सिनेमा, म्युझिकल शोज, आज माझा एक सहकारी मित्र तिथं बसला आहे अतुलांचा, तर मी हे सगळं मला सापडलं आणि म्हणून आज मी तुमच्यासमोर या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून उभा आहे. पण आज जे मी तुमच्याशी 4 शब्द बोलू शकतो याचं कारण वाचन आहे. मी माझ्या कॉलेजच्या वयामध्ये, कॉलेजच्या काळामध्ये बेफाट वाचन केलेलं आहे आणि हे वाचन केल्यामुळे मला आज कुठलीही भूमिका करताना कधीही अडचण येत नाही. मला तुमच्यासारख्या मुलांशी कम्युनिकेट करायचं असेल, संवाद साधायचा असेल तर मला शब्द अडत नाहीत. मला माझे विचार मांडताना एक स्क्रिप्ट समोर ठेवून बोलण्याची गरज पडत नाही. हे सगळं वाचनाचं फलित आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगेन की वाचा. आता फरक कसा पडतो बघा. मला ॲक्च्युली मी म्हणालो होतो की मला इंटरॅक्शन करायला आवडेल, मला मुलांच्या मनात काही प्रश्न असतील तर ते समजून घ्यायला आवडेल, मला त्यांच्या प्रश्नाची उत्तरं द्यायला आवडतील मी भाषण करण्यापेक्षा. तर आपण एक इंटरॅक्शनचा कार्यक्रम ठेवूया असं मी सजेस्ट केलं होतं, पण ते काही कारणाने होऊ शकलं नाही. पण त्यांनी मला रेफरन्ससाठी काही प्रश्न पाठवलेत की याची उत्तरं कदाचित मुलांना ऐकायला आवडतील. मी भाषेबद्दल जे म्हणालो, भाषा हा अनन्यसाधारण महत्त्वाचा आणि मोलाचा आजच्या तारखेला विषय आहे. आज आपण समाजात वावरतो, पूर्वीचे दिवस नाही आहेत. आज या कॉलेजमध्ये सुद्धा अगदी भारतभरातून विद्यार्थी आलेले आहेत. अशा वेळेला भाषा हा किती महत्त्वाचा धागा असतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जो आपल्या भाषेमध्ये आपल्याशी कम्युनिकेट करतो, जो संवाद साधतो, तो आपल्याला जवळचा वाटतो. मी आज मराठीमध्ये बोलतोय तर बहुसंख्य मराठी मुलांना किमान 1-2 सेकंद याचं ऐकावं असं वाटत असतं. मी जर ज्यांचा इंग्लिश चांगलं आहे, मी जर इंग्रजीमध्ये बोलायला लागलो तर त्यांना वाटेल की अरे हा काहीतरी बोलतोय ते ऐकूया. नट म्हणून जेव्हा आम्ही कामं करतो तेव्हा तर भाषेचा इतका उपयोग होतो
आज कल्चरल इव्हेंट आहे, तर मी या निमित्तानं आवर्जून सांगेन की तुमच्यामध्ये जे सुप्त कलाकार लपलेले आहेत, तर भाषेसारखं हत्यार नाही तुम्हाला संवाद साधायचा असेल तर. आज आपली भाषा धेडगुजरी होते. आज आपण ना धड मराठी बोलतो, ना धड इंग्रजी बोलतो, ना धड हिंदी बोलतो, आपण मधलंच काहीतरी बोलतो. पण संवाद साधायला आपल्या मातृभाषेसारखं दुसरं साधन नाही. बरोबर आहे? पटतंय? इथली बहुतांश मुलं आपले मराठी मुलं आहेत ना इथली, बरोबर आहे ना? मराठीत बोलायला भारी वाटते की नाही? बाकी म्हणजे इंग्रजी आपल्याला आवडते, शिक्षणाचं माध्यम तेच आहे, हिंदी आपल्याला आवडते, पण मराठीमध्ये जरा गंमत येते की नाही बघा. आता मी आहे कोल्हापूरचा, माझं शिक्षण कोल्हापुरात झालं. नेताजी पालकर ही भूमिका जेव्हा मी करायला गेलो तेव्हा मला नेताजी पालकरचे डायलॉग्स दिले. तर आत्ता मी जसा तुमच्याशी बोलतोय, एक ज्याला प्रमाण मराठी असं म्हटलं जातं, त्या प्रमाण मराठीमध्ये मला ते डायलॉग्स आले होते की महाराज, प्रातःसमयी आपण गडावरती कूच करूया आणि पुढच्या मोहिमेची आखणी करूया वगैरे. आता मी जेव्हा शूटिंगला गेलो ते अगदी ऐन वेळेला गेलो होतो. दुसऱ्या एका शूटिंगवरून या शूटिंगसाठी गेलो होतो. मी तो सीन वाचल्यानंतर माझा जेवढा नेताजी पालकरांबद्दलचा अभ्यास होता, तर माझ्या डोक्यात शंका आली की अरे बाबा, नेताजी पालकर मोहिमेवर कूच करूया प्रातःसमयी वगैरे असं बोलणार नाहीत, कारण तो रायगड भागातला एक लढवय्या शिपाई होता. तो काही पंडित नव्हता कोणी, किंवा फार शिक्षण त्याचं नव्हतं. तर मी माझ्या दिग्दर्शकांना, आणि नितीन देसाई जे कला दिग्दर्शक मोठे, जे मागे 1.5 वर्षापूर्वी वारले, ते त्याचे निर्माते होते, मी त्यांना माझी शंका बोलून दाखवली की म्हटलं, दादा हे सगळे डायलॉग अशा भाषेमध्ये आले तर मला नेताजी पालकर असा नाही वाटत. ते म्हणाले, हो बरोबर आहे, आमची सगळी गडबड झाली, पण आता आहे ते आपल्याला करावं लागेल, काय तुला काय सुचतंय का? तर मी म्हटलं, मी आहे कोल्हापूरचा, आणि कोल्हापूरच्या ग्रामीण भागातली, म्हणजे आपली सांगली, कोल्हापूर, मिरज, इस्लामपूर, कराड, सातारा, इथं पश्चिम महाराष्ट्रातली जी ग्रामीण मराठी भाषा आहे, त्या मराठी भाषेमध्ये जर मी हे डायलॉग बोलले तर जरा एक वेगळी मजा येईल असं मला वाटतं. तर ते म्हणाले, बोलून दाखव. मग मी त्यांना तिथल्या तिथे तेच डायलॉग कन्वर्ट करून बोलून दाखवले माझ्या त्या लहजामध्ये. ते त्यांनी ॲप्रूव्ह केले. ते म्हणाले, हे मस्त आहे, आता तुझं काम, तुझ्याकडे स्क्रिप्ट आलं की ते घ्यायचं आणि तुझे डायलॉग तुझ्या भाषेत करून घ्यायचं आणि सीनला यायचं. त्याच्यानंतर मी ते जवळपास 1.5 वर्ष नेताजी पालकरचा तो रोल, ती भूमिका केली, आणि त्या भूमिकेचे ते डायलॉग्स मी स्वतः कन्वर्ट करतो. आता तुम्हाला फरक दाखवतो. मी जसं आता तुम्हाला म्हणालो की त्यामध्ये एक संवाद होता की शंभूराजे मिर्झा राजेंच्या छावणीमध्ये ओलीस असतात, त्यांना जामीन म्हणून ठेवलेलं असतं, आणि नेताजी पालकर त्यांच्या संरक्षणासाठी तिथं असतो, आणि दिलेर खान तिथं शंभूराजेंचा अपमान करतो. तर त्याच्यावरती शंभूराजे त्याला उत्तर देतात, आणि तो दिलेर खान तलवार उपसतो. तर त्याच्यावरती नेताजी पालकर आपली तलवार उपसतो आणि म्हणतो की खबरदार, मोरला राजा आहे तो आमचा, वाघ तो वाघच, असा एक डायलॉग होता. आता हा डायलॉग मी माझ्या भाषेमध्ये म्हटल्यामुळं किती प्रभावी झाला, त्याचे डायनॅमिक्स कसे बदलले बघा. की वाघ तो वाघच, पिंजऱ्यात अडकला तरी वाघच, विकत घेतला तरी वाघच. लोक हत्ती, उंट आणि घोडे विकत घेतात, पण वाघ कोणी फुकट देतो म्हटलं तरी घेत नसतो. तुम्ही तो घेतलाय तर आता पाळून दाखवा, असा डायलॉग होता. मी तो माझ्या भाषेमध्ये कसा केला बघा. वाघ तो वाघच, पिंजऱ्यात अडकला तरी बी वाघ, आणि जंगलात असला तरी बी वाघच. लोक हत्ती, ऊट आणि घोड पैकत देऊन विकत घेतात, पर वाघ फुकट देतो म्हटलं तरी कोणी घेत नसतोय. तुम्ही घेतलाय नव, आता पाळून दावा. भाषेची गंमत आहे मित्रांनो. हे तुम्हाला या सिरियलचा संदर्भ माहिती नसेल, पण आत्ता ऐकताना निव्वळ त्या भाषेमुळे
त्या लहजामुळे. किंवा माझा गणोजी राजेचा जो एक डायलॉग खूप प्रसिद्ध झाला होता, जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. तर आता हा डायलॉग मी जे आहे ते आहे, जे नाही ते नाही, असं त्याची गंमत नाही येणार. तर भाषा हे असं एक प्रभावी माध्यम आहे ज्याच्यातून तुम्ही तुमच्या सगळ्या भावना अगदी नेमक्या आणि थेट मांडू शकता.